Hello friends, I am Poonam Shinde. Now in the chapter number first, reproduction in higher and lower plants, the next point is outbreeding devices. Here, this chapter, the outbreeding devices are present. These points are mostly common in the angiospermic plants, means in higher plants. आउटब्रीडिंग डिव्हायसेस हे मोस्टली आपल्याला अँजिओस्पर्मिक प्लांट्स म्हणजेच हायर प्लांट्समध्ये आपल्याला बघायला मिळते. मग आउटब्रीडिंग प्लांट्स म्हणजे काय, आउटब्रीडिंग डिव्हायसेस म्हणजे काय? इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ कॉन्ट्रीव्हन्सेस. इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ कॉन्ट्रीव्हन्सेस. म्हणजे मोस्ट ऑफ द अँजिओस्पर्म प्रोड्यूस बायसेक्शुअल फ्लावर. जास्त करून जे अँजिओस्पर्म प्रोड्यूस होतात ते कुठं होता? बायसेक्शुअल फ्लावर. अँजिओस्पर्ममध्ये बायसेक्शुअल फ्लावर हा प्रोड्यूस होत असतो. क्रॉस पॉलिनेशन इज प्रेफर्ड बाय मेजॉरिटी ऑफ फ्लावरिंग प्लांट्स. क्रॉस पॉलिनेशन जे असतं ते जास्त करून त्याची जी मेजॉरिटी असते ते फ्लावरिंग प्लांट्समध्ये आपल्याला बघायला मिळते. मोस्टली इन द अँजिओस्पर्मिक फ्लावरिंग प्लांट्स आर अ सेल्फ पॉलिनेटेड. What is mean by self-pollinated and cross-pollination? Firstly, the pollination means the transfer of pollen grains anther to stigma is called as the pollination. The pollination are of two main types, the self-pollination and the cross-pollination. Self-pollination means, self-pollination म्हणजे प्लांटमधले जे फ्लावर्स असतात त्यांच्यामध्ये पॉलिनेशन हे ते स्वतः करतात, कोणाची मदत न घेता. इट इज कॉल्ड ॲज अ सेल्फ पॉलिनेशन. अँड द क्रॉस पॉलिनेशन आर मोस्टली प्रेझेंट इन द फ्लावरिंग प्लांट्स टू डेव्हलप आउट ब्रीडिंग डिव्हायसेस. आणि हे जे क्रॉस पॉलिनेशन असतं ते आउटब्रीडिंग डिव्हायसेस फॉर्म करतं, डेव्हलप करतं. इन मेनी प्लांट्स सेल्फ पॉलिनेशन इज अवॉइडेड ॲज अ स्टॅमेन. भरपूर प्लांट्समध्ये सेल्फ पॉलिनेशन जे असतं ते अवॉइड होत असतं स्टॅमेन्स अँड कार्पेल्स. कार्पेल्स अँड स्टॅमेन्स आर द मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट ऑर स्ट्रक्चर फॉर द पॉलिनेशन. सेल्फ पॉलिनेशन ज्या वेळेस होत असतं प्लांट्समध्ये ते अवॉइड करतात स्टॅमेन्स आणि कार्पेल्सला. डू नॉट मॅच्युअर सायमल्टेनियसली. म्हणजे ते मॅच्युअर न होऊ देता त्याच्यामध्ये काय होऊन जातं? सेल्फ पॉलिनेशन हे होऊन जात असतं. दिस इज कॉल्ड ॲज अ डायकोगॅमी. त्याला काय म्हटलं जातं? डायकोगॅमी असं म्हटलं जातं. बघा, डायकोगॅमी म्हणजे काय? तर स्टॅमेन्स आणि कार्पेल्स they do not mature and to perform the dicogamy. Here dicogamy are of two types, protoandry and protogyny. आता डायकोगॅमी म्हणजे काय हे तुम्हाला कळलं. त्याचे दोन भाग पडतात, प्रोटोएंड्री आणि प्रोटोगायनी. व्हॉट इज मीन बाय प्रोटोएंड्री? Protandry means the androecium matures earlier than the gynoecium. आता याच्यामध्ये काय होतंय? प्रोटॅन्ड्रीमध्ये अँड्रोशियम हा लवकर मॅच्युअर होतोय गायनोशियमपेक्षा. म्हणजे स्टॅमेन्स हा लवकर मॅच्युअर होतोय कार्पेलपेक्षा. एक्झाम्पल इज डिस्फ्लोरेट्स ऑफ सनफ्लावर. सनफ्लावरचं तुम्ही फ्लावर बघितलंय सगळ्यांनी. बघा, त्याच्यामध्ये दोन फ्लोरेट्स असतात, एक म्हणजे डिस्फ्लोरेट्स आणि एक म्हणजे रे फ्लोरेट्स. तुम्हाला डिस्फ्लोरेट्सचं बघायचं असेल तर त्याचं अतिशय सुंदर फिगर मी तुम्हाला इथं दाखवणार आहे. बघा, दिस वन इट इज द सनफ्लावर. हिअर डिस्फ्लोरेट्स, वेअर इज द डिस्फ्लोरेट्स आर प्रेझेंट? द राऊंड स्ट्रक्चर ऑफ द सनफ्लावर, हिअर इट इज कॉल्ड ॲज अ डिस्फ्लोरेट्स. अँड द रे फ्लोरेट्स आर प्रेझेंट इन द पेटल्स फॉर्म. पेटल्स फॉर्ममध्ये जे तुम्हाला दिसत आहेत ते काय आहेत? फ्लोरेट्स आहेत, फ्लावर्स आहेत, ते पेटल्ससारखे दिसणारे. त्याला काय म्हणतात? रे फ्लोरेट्स. अँड धीस फ्लावर्स कंटेन द डिस्फ्लोरेट्स ऑफ द सनफ्लावर कंटेन द प्रोटॅन्ड्री. दिस वन.
डिस्फ्लोरेट जो मी तुम्हाला दाखवला आता सनफ्लावरमध्ये, त्याच्यामध्ये काय कंडिशन आहे, मग पोटॅन्ट्री कंडिशन आहे. म्हणजे काय कंडिशन आहे, अँड्रोशियम हा लवकर मॅच्युअर होतोय दॅन द गायनोशियम. देन नेक्स्ट वन इट इज अ प्रोटोगायनी. व्हॉट इज मीन बाय प्रोटोगायनी? हिअर गायनोशियम मॅच्युअर्स अर्लियर दॅन द अँड्रोशियम. आता इथं उलटं होते बघा, विरुद्ध होते. इथं अँड्रोशियम पहिले मॅच्युअर होत होता, तर इथं गायनोशियम आता अगोदर मॅच्युअर होतोय दॅन द अँड्रोशियम. इट इज कॉल्ड ॲज प्रोटोगायनी. म्हणून त्याला काय म्हटलंय, प्रोटोगायनी. का म्हणून याला प्रोटोगायनी म्हटलंय? कारण की इथं गायनोशियम हा अगोदर मॅच्युअर झालाय दॅन द अँड्रोशियम. एक्झाम्पल इज ग्लोरिओसा. बघितलंय का तुम्ही ग्लोरिओसाचं फ्लावर? बघा, ग्लोरिओसाचं फ्लावर कसं असतं, हळदी कुंकू त्याला म्हणतात, किंवा कॅटक्लो. काय म्हणतात त्याला? कॅटक्लो. दिस वन इट इज द ग्लोरिओसा फ्लावर. बघा इथं तुम्हाला बघायला मिळत आहे स्टॅमेन्स आणि कार्पेल. स्टॅमेन्स बघा कसे दिलेले आहेत, काय कंडिशन आहे, आणि ओव्हरी बघा तिथं खाली आहे, ओव्हरी स्टाईल आणि स्टिग्मा. मग आता इथं काय आहे, इथं गायनोशियम अगोदर मॅच्युअर होतो दॅन द अँड्रोशियम. अँड्रोशियमच्या अगोदर, म्हणजे स्टॅमेन्स हे नंतर मॅच्युअर होता आणि गायनोशियम हा अगोदर मॅच्युअर होतो. इट इज कॉल्ड ॲज अ प्रोटोगायनी. देन युनिसेक्शुअलिटी. व्हॉट इज मीन बाय युनिसेक्शुअलिटी? In the angiospermic plant, most plants are the bisexual flower. But some plants, there is a presence of unisexual flower. What is meant by unisexual flower? Means unisexual flowers means one sex organ or one sex gametes are present in a single flower. एका फ्लावरमध्ये एक कोणताही सेक्स ऑर्गन प्रेझेंट असेल त्याला म्हणतात युनिसेक्शुअल फ्लावर. एक तर तो मेल असेल, एक तर तो फिमेल असेल. मग युनिसेक्शुअलिटीमध्ये आपण जर बघितलं तर इथं काय होते, आता युनिसेक्शुअलिटीमध्ये इथं मोनोशियस आणि डायोशियस असे दोन प्लांट्सचे एक्झाम्पल दिले गेलेले आहेत. इथं म्हटलं गेलं आहे मोनोशियस प्लांटमध्ये काय कंडिशन असते आणि डायोशियस प्लांटमध्ये काय कंडिशन असते. युनिसेक्शुअल फ्लावरमध्ये मोनोशियस जे प्लांट्स असतात, मोनोशियस मीन्स व्हॉट इज मीन बाय मोनोशियस? इन 11th स्टँडर्ड वी हॅव सीन द मोनोशियस अँड डायोशियस प्लांट. मोनोशियस प्लांट्स मीन्स a male flower and a female flower present in a same plant. मेल फ्लावर आणि फिमेल फ्लावर हे दोघं फ्लावर एकाच प्लांटवर प्रेझेंट असतात. त्याला काय म्हणतात? मोनोशियस प्लांट्स. एक्झाम्पल इज मेज. यू सी द मेज प्लांट. मक्याचं झाड बघितलं आहे, मक्याचं प्लांट बघितलं आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला मेल फ्लावर जे असतात ते तुम्हाला अपायकल बर्डला बघायला मिळतील, आणि फिमेल फ्लावर जे आहेत ते तुम्हाला एक्झाईल बर्डला बघायला मिळतील. इट इज कॉल्ड ॲज अ मोनोशियस. मग आता हे मोनोशियस प्लांट असल्यामुळे इथं आउटब्रीडिंग डिव्हायसेस हे जास्त प्रमाणात बघायला, म्हणजे क्रॉस पॉलिनेशन व्हायला इथं जास्त प्रमाणात तुम्हाला इथं बघायला मिळेल. देन नेक्स्ट वन इट इज अ डायोशियस. In the dioecious plant means the male plant and female plant are different. The male flower are present in a different plant and the female flower present in a different plant. It is called as a dioecious. Example papaya. You see the papaya plant. तुम्ही सगळ्यांनी पपयाचं प्लांट बघितलेलं आहे. ते त्याची कंडिशन काय आहे? डायोशियस. ह्या प्लांट्समध्ये सुद्धा तुम्हाला आउटब्रीडिंग डिव्हायसेस जे असतात, कॉन्ट्राव्हेन्सेस जे असतात ते तुम्हाला जास्त प्रमाणात बघायला मिळतात. ते काय असतात? आउटब्रीडिंग डिव्हायसेस. म्हणजे तिथं क्रॉस पॉलिनेशन हे जास्त प्रेफर केलं जातं ॲज कम्पेअर टू सेल्फ पॉलिनेशन. मग आता युनिसेक्शुअलिटीमध्ये दोन प्रकार होत असतात. दोन प्रकारे हे आउटब्रीडिंग डिव्हायसेस होत असतात, ऑटोगॅमी आणि जिटेनोगॅमी. ऑटोगॅमी म्हणजे काय? सेल्फ फर्टिलायझेशन, इस्पेशली द सेल्फ पॉलिनेशन ऑफ ए फ्लावर. सेल्फ पॉलिनेशन होईल तिथं सेल्फ फर्टिलायझेशन होईल त्या फ्लावरमध्ये. आणि गिटोगॅमीमध्ये द फर्टिलायझेशन ऑफ ए फ्लावर बाय अ पोलन फ्रॉम अनादर फ्लावर ऑन द सेम प्लांट. एकाच प्लांटवर फर्टिलायझेशन हे होईल फ्लावरमध्ये,
पोलन थ्रू एकाच प्लांटवर 2 फ्लावर प्रेझेंट असतील, म्हणजे मेल पण आणि फिमेल पण. मेल फ्लावरचे पोलन्स जे असतील ते फिमेल फ्लावर जाऊन फर्टिलायझेशन हे टेक्स प्लेस. इट इज कॉल्ड ॲज द geitonogamy. But in monoecious, this condition are present in a monoecious and dioecious plant. Then next one, it is a propotency. Propotency means, what is meant by prepotency? प्रीपोटेन्सी म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे का मित्रांनो? आता इथं सुद्धा आउटब्रीडिंग डिव्हायसेस हे तुम्हाला बघायला मिळतील. काय कंडिशन असेल आता ह्या प्रीपोटेन्सीमध्ये? तर प्रीपोटेन्सी मीन्स द पोलन ग्रेन्स ऑफ अदर फ्लावर्स जर्मिनेट रॅपिडली ओव्हर द स्टिग्मा दॅन द पोलन ग्रेन्स फ्रॉम द सेम फ्लावर. आता इथं काय होतं आहे, इथं जे पोलन ग्रेन्स आहेत अदर फ्लावरवरचे ते जर्मिनेट होत आहेत रॅपिडली, म्हणजे दुसऱ्या फ्लावरवर पोलन ग्रेन्स आहेत ते रॅपिडली जर्मिनेट होत आहे ओव्हर द स्टिग्मा. कुठं? स्टिग्मावर. दॅन द पोलन ग्रेन्स फ्रॉम द सेम फ्लावर. कुणापेक्षा जास्त? त्या सेम फ्लावरच्या पोलन ग्रेन्सपेक्षा दुसऱ्या फ्लावर्सवरचे पोलन ग्रेन्स हे लवकर जर्मिनेट होत आहेत त्या फ्लावरवर. म्हणजे इथं काय होतं आहे, इथं पॉलिनेशन होते, क्रॉस पॉलिनेशन. क्रॉस पॉलिनेशन म्हणजे काय होतं, इथं दुसऱ्या फ्लावरचे पोलन ग्रेन्स आलेत आणि त्या सेम फ्लावरवर ते पोलन ग्रेन्स रॅपिडली जर्मिनेट होत आहे आणि त्या फ्लावरचे जे पोलन ग्रेन्स आहेत ते काय, ते स्लोली प्रोड्यूस होत आहे. व्हॉट इज मीन बाय हर्कोगॅमी? एक्झाम्पल इज कॅलाट्रोपिस. हर्कोगॅमी मीन्स इट इज द मेकॅनिकल डिव्हाइस टू प्रिव्हेंट द सेल्फ पॉलिनेशन. हर्कोगॅमी म्हणजे काय, इथं हे एक मेकॅनिकल डिव्हाइस आहे आणि ते सेल्फ पॉलिनेशनला प्रिव्हेंट करायचं काम करतं. इन अ बायसेक्शुअल फ्लावरमध्ये. इन प्लांट्स नॅचरल फिजिकल बॅरियर इज प्रेझेंट बिटवीन 2 सेक्स ऑर्गन. आता इथं बघा या प्लांटमध्ये नॅचरल फिजिकल बॅरियर्स तयार झालेले आहे टू प्रेझेंट बिटवीन द 2 सेक्स ऑर्गन and avoid contact of pollen with stigma of the same flower. आणि ते काय करते, अवॉइड करते पोलन आणि स्टिग्मामधलं कॉन्टॅक्ट येणं. एक्झाम्पल इज कॅलाट्रोपिस. द पेंटॅग्युलर स्टिग्मा इज पोझिशन अबोव द लेवल ऑफ अँथर. आता इथं काय झालं आहे, इथं पेंटॅग्युलर जी स्टिग्मा तयार झालेला आहे आणि तो स्टिग्मा काय करतो आहे, तो बॅरियर तयार करतो आहे. बघा तुम्हाला दाखवते मी फिगर कॅलाट्रोपिसची. दिस वन बघा. आता इथं मध्ये जो तुम्हाला पेंटॅग्युलर स्टिग्मा बघायला मिळतो आहे आणि त्याच्या आजूबाजूला जे दिसत आहेत 5 हे ते काय आहे, ते अँड्रोशियम आहे. मीन्स ते काय आहे, स्टॅमेन्स प्रेझेंट आहेत बघा. आणि ह्या स्टॅमेन्सला काय प्रेझेंट असतात, ह्या स्टॅमेन्सला पॉलिनेशन होतं, पॉलिनिया प्रेझेंट असतो आणि त्या पॉलिनियामध्ये पोलन ग्रेन्स हे प्रेझेंट असतात. बघा नेक्स्ट फिगर तुम्हाला दाखवते, त्याच्यामध्ये तुम्हाला पॉलिनिया बघायला मिळतो. बघा पॉलिनिया कसा असतो, दिस वन बघा. त्या स्टॅमेन्सवर हे असे पॉलिनिया आहे बघा, पेंटॅग्युलर याच्यावर. This Hyrcogamy condition are present in a Calotropis. And heteromorphy, it is the different condition. Heterostyly or heteromorphy. In some plants like Primula, there are 2 or 3 types of flowers in which stigma and anther are placed at the different levels. आता इथं काय होतं आहे, इथं स्टिग्मा आणि अँथर जो आहे तो डिफरंट लेवलला बघायला मिळते आणि तो काय करतो आहे, प्रिव्हेंट करतो आहे पोलन्स हे स्टिग्मापर्यंत रीच होण्यासाठी. मेकॅनिकल बॅरियर तयार झालं इथं सुद्धा स्टिग्माजवळ पोलन ग्रेन जायला नको म्हणून, म्हणजे काय, सेल्फ पॉलिनेशन व्हायला नको म्हणून. इन हेटेरोमॉर्फिक फ्लावर pollen grains produced from anther pollinate the stigma produced at the same level. कळलं सगळ्यांना? It is called as the outbreeding devices. This one, it is the main factors of the outbreeding devices like unisexuality, dichogamy, prepotency, hyrcogamy, heteromorphy. It is the factors forming to avoid the self pollination.